केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी 2,62,200 इतका विक्रमी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे तर रेल्वेच्या चाकांना अधिक गती मिळणार आहे। रेल्वेला जागतिक दर्जाची अर्थव्यवस्था बनवण्यावर सरकारनं विशेष भर दिलाय, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। अंतरिम अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद केली होती। याशिवाय 3 प्रमुख रेल्वे कॉरिडॉरची घोषणा सुद्धा सरकारकडून करण्यात आली। या कॉरिडॉरचा बराचसा भाग हा महाराष्ट्रातूनच जाणार आहे। त्यामुळे रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली पाहायला मिळते। तर रेल्वेचे हे नवे ट्रॅक नेमके कोणते आहेत आणि महाराष्ट्राला काय मिळते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नगर बीड परळी रेल्वे मार्ग 275 कोटींची तरतूद, बारामती लोणंद रेल्वे मार्ग 330 कोटींची तरतूद, वर्धा नांदेड रेल्वे मार्ग 750 कोटींची तरतूद, सोलापूर धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्ग 225 कोटींची तरतूद, धुळे नरडाणा रेल्वे मार्ग 350 कोटींची तरतूद, तर कल्याण मुरबाड बारस्ता उल्हासनगर या भागात 10 कोटींची तरतूद करण्यात आली। हे रेल्वेचे नवीन ट्रॅक असणार आहेत। तर दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका जसे प्रकल्प हाती येत आहेत, समोर येत आहेत। कल्याण कसारा तिसरी मार्गिका 85 कोटी, वर्धा नागपूर तिसरी मार्गिका 125 कोटी, वर्धा बल्लार शहा तिसरी मार्गिका 200 कोटी, इटारसी नागपूर तिसरी मार्गिका 320 कोटी, तर पुणे मिरज दुसरी मार्गिका 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। तर दौंड मनमाड दुसरी मार्गिका 300 कोटींचा खर्च, वर्धा नागपूर चौथी मार्गिका 120 कोटी हे मंजूर करण्यात आले। तर मनमाड जळगाव तिसऱ्या मार्गिकेसाठी 120 कोटींची तरतूद, जळगाव भुसावळ चौथ्या मार्गिकेसाठी 40 कोटी, तर भुसावळ वर्धा तिसऱ्या मार्गिकेसाठी 100 कोटींची तरतूद ही या अर्थसंकल्पात करण्यात आली। तर रेल्वेचे नवीन ट्रॅक कोणते ते बघतोय। गेज रूपांतर पाचोरा जामनेर मार्ग 300 कोटी रुपये खर्च अंदाजित आणि तेवढी तरतूदही करण्यात आली। वाढ नूतनीकरण होणार आहे। कसारा 1 कोटी, कर्जतमध्ये 10 कोटी खर्च करून हे नूतनीकरण होईल। तर पुण्यामध्ये 25 कोटी खर्चून वाढचं नूतनीकरण केलं जाईल।